19 अप्रैल को होने वाले लोकसभा चुनाव के लिए पहले चरण में मतदान के लिए जिला प्रशासन सज्ज है। 10,000 कर्मचारियों की फौज तैयार की गई है, जिसमें पुलिस का पुख्ता बंदोबस्त रहेगा। 2118 मतदान केंद्र से मतदाता मतदान कर सकेंगे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में चुनाव अधिकारी संजय पवार ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। नमस्कार, आपल्याकडे उद्या 19 एप्रिलला जे मतदान होणार आहे त्या अनुषंगाने आपल्या 71 चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून 383 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। त्यासाठी मतदान पथक अतिशय योग्यरित्या सज्ज आहे। ईव्हीएम आणि मतदान पथकांचे साहित्य आज सर्व मतदान पथकांवर पोहोचेल। त्या ठिकाणी उद्या संध्याकाळपर्यंत मतदान पथकं राहतील। उद्या सकाळपासून 6 ते 7 या दरम्यान मतदान होईल। मतदान पथकांच्या सोयीसाठी आपण पुरेशा मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याच्यावर मेडिकल किटसुद्धा दिलेले आहे। प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान पथकांसाठी आणि मतदारांसाठी पाण्याची व्यवस्थासुद्धा आपण केलेली आहे। जर काही प्रॉब्लेम असतील किंवा इतर प्रचाराच्या अनुषंगाने जर काही तक्रारी असतील तर त्या सी व्हिजिल ॲपवर सुद्धा आपल्याला करता येतील। सर्वांना मतदानासाठी शुभेच्छा। धन्यवाद। आणि अपंग किंवा इतर मतदार जे असतील, वयोवृद्ध मतदार, त्यांच्यासाठी आपण सर्व मतदान केंद्रांवर आपण व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे। त्याच पद्धतीने आपण काही स्वयंसेवक जे आहेत ते मतदान केंद्रांवर नेमलेले आहेत, ज्या अनुषंगाने वयोवृद्ध आणि अपंग मतदारांसाठी ते सोयीचे ठरू शकेल। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।